आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. खून करून मध्य प्रदेशात पलायनाच्या तयारीत असलेल्या 6 आरोपींना फुरसुंगी पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी उरुळी देवाची येथे झालेल्या खून प्रकरणाचा तपास करत असताना ही धक्कादायक माहिती समोर आली होती. आरोपींच्या अटकेमुळे परिसरात निर्माण झालेल्या भीतीला काहीसा विराम मिळाला असून पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 10 जुलै 2025 रोजी रात्री 9:30च्या सुमारास उरुळी देवाची येथील जुना पालखी मार्गावरील नारंग ट्रान्सपोर्ट परिसरात ही घटना घडली. फिर्यादी संतकुमार रामसागर कोरी वय 25 वर्षे, मूळ राहणार बलरामपूर उत्तर प्रदेश यांचे मामा रामलोचन हुसेनी कोरी वय 46 वर्षे हे घराबाहेर बटाटा चिप्स आणण्यासाठी गेले असताना देवेश दुर्वे आणि प्रेमलाल कुमरे या दोघांनी त्यांना धक्का दिला. यावर रागावून रामलोचन यांनी त्यांना जाब विचारला. यामुळे वाद उफाळून आला आणि या दोघांनी लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी 4 ते 5 साथीदारांना बोलावून बेकायदेशीर जमाव तयार केला. त्यांनी एकत्र येत लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करत रामलोचन कोरी यांचा निर्घृण खून केला. इतकेच नाही तर ते सर्वजण संतकुमार यांच्या खोलीत घुसले आणि तिथे उपस्थित असलेल्या धीरज राम याला देखील मारहाण करून दुखापत केली. संतकुमार कोरी यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार खून व गंभीर मारहाणीचा गुन्हा 12 जुलै रोजी नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस हवालदार महेश उबाळे, पोलीस नाईक कांबळे आणि पोलीस अंमलदार वैभव भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की मुख्य आरोपी देवेश वसंत दुर्वे वय 22 वर्षे, लिंडोरी तालुका नांदवाडी जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश व प्रेमलाल सुरतनाम कुमरे वय 21 वर्षे, सिल्लवाणी पोस्ट लिंडोरी तालुका नांदवाडी जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश हे फुरसुंगी गावात असून ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी फुरसुंगी गावात सापळा रचून या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्यांच्या इतर साथीदारांची माहितीही दिली. त्यानुसार उरुळी देवाची परिसरातून 4 अन्य आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये संजय पुलसू मसराम वय 28 वर्षे, लिंडोरी तालुका नांदवाडी जिल्हा पांडुरा मध्य प्रदेश, रणजित प्रकाश जाधव वय 24 वर्षे, जगदंबा सोसायटी उरुळी देवाची पुणे, विशाल मनाजी सरियाम वय 19 वर्षे, सिल्लवाणी तालुका नांदवाडी जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश आणि सतीश भारत कुमरे वय 18 वर्षे, सिल्लवाणी तालुका नांदवाडी जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश या तरुणांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या दिमतीमध्ये तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस हवालदार महेश उबाळे, सतीश काळे, पोलीस नाईक सुनील कांबळे, पोलीस अंमलदार वैभव भोसले, तुकाराम गुरव, योगेश गायकवाड यांनी केली आहे.